नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। उल्लासनगर में बड़ा प्रशासनिक एक्शन। शांतिनगर स्मशान भूमि में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का पुतला हटाया गया। लंबे समय से चला आ रहा विवाद समाप्त। उल्लासनगर के शांतिनगर स्थित शमशान भूमि परिसर में स्थापित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का पुतला आखिरकार प्रशासनिक कार्रवाई के बाद हटा दिया गया। यह पुतला स्थानीय नागरिकों की स्वेच्छा से जुटाई गई निधि से स्थापित किया गया था, लेकिन इसके स्थान को लेकर लंबे समय से विवाद और आपत्तियां बनी हुई थी। इस मामले में लगभग 2 वर्ष पूर्व दी गई अर्जी और लगातार किए गए पत्राचार को आगे बढ़ाते हुए सामाजिक कार्यकर्ता श्याम गायकवाड़ ने संबंधित विभागों के समक्ष लगातार पाठ पुरावा किया। बताया जा रहा है कि इसी सतत प्रयास और फॉलोअप के परिणाम स्वरूप आज यह प्रशासनिक कार्रवाई संभव हो सकी और संबंधित मुद्दे का समाधान हुआ। लगातार मिल रही शिकायतों और प्रशासनिक समीक्षा के बाद उल्लासनगर महानगर पालिका ने जिला प्रशासन की अनुमति से यह कदम उठाया। पुतले को स्मशान भूमि परिसर से हटाकर महानगर पालिका की अन्य उपयुक्त जगह पर सुरक्षित रूप से स्थानांतरित कर दिया गया है। इस कार्रवाई से पहले पूरे मामले को लेकर क्षेत्र में राजनीतिक और सामाजिक सरगर्मी देखने को मिली। सामाजिक कार्यकर्ता श्याम गायकवाड़ और उनके साथियों द्वारा इस विषय पर विरोध की तैयारी भी की जा रही थी। हालांकि प्रशासनिक हस्तक्षेप और स्थानीय जनप्रतिनिधियों के बीच हुई चर्चा के बाद स्थिति को शांतिपूर्ण ढंग से नियंत्रित कर लिया गया। स्थानीय विधायक डॉक्टर बालाजी किनीकर, महापौर गट नेता अरुण आसान, शिवसेना के वरिष्ठ नेता राजेंद्र चौधरी, बिट्टू भाई साहब और शिवसेना शिंदे गुट के प्रवक्ता किरण सोनावने सहित कई जनप्रतिनिधियों की उपस्थिति और मध्यस्थता के बाद संबंधित विभाग ने मौके पर पहुंचकर कार्रवाई को अंजाम दिया। महानगर पालिका के सार्वजनिक बांधकाम विभाग की रिपोर्ट में यह भी उल्लेख किया गया था कि स्मशान भूमि परिसर में मौजूद संरचना और नागरिकों की आपत्तियों को लेकर यह मामला लंबे समय से संवेदनशील बना हुआ था। इसी कारण प्रशासन ने कानून व्यवस्था और सामाजिक संतुलन को ध्यान में रखते हुए यह निर्णय लिया। फिलहाल इस कार्रवाई के बाद क्षेत्र की स्थिति सामान्य बताई जा रही है। हालांकि पूरे घटनाक्रम ने राजनीतिक और सामाजिक स्तर पर व्यापक चर्चा को जन्म दे दिया है। हे बघा की भारतामध्ये कुठेही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्मशानात बसवलेला नाही, असा अलौकिक प्रकार उल्हासनगरमध्ये झाला होता। शांतीनगर स्मशानभूमीत जिथे शवदाहिनी आहे तिच्या समोरच स्मशानात बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो बसवला, त्याच्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये प्रागतिक विचारांच्या जनतेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात संताप आणि असंतोष निर्माण झाला होता। त्या दृष्टीने आम्ही मागच्या वर्षी कलेक्टर साहेबांना आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि प्रशासनाला एक पत्र देऊन सांगितलं होतं की हा पुतळा तिथून हटवला गेला पाहिजे। पण चांगली गोष्ट अशी आहे की कुठलाही संघर्ष न होता आणि सामाजिक वितुष्ट त्याच्यामध्ये निर्माण न होता आज प्रशासनाने म्हणजे तहसीलदारांनी कलेक्टरच्या आदेशावरून त्याचबरोबर उल्हासनगर महानगरपालिकेतील सुद्धा प्रशासनाने एकत्रितपणे आणि विशेष म्हणजे असं की उल्हासनगर अंबरनाथचे आमदार माननीय डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांनी सुद्धा हा पुतळा तिथून निघावा या बाबतीमध्ये अत्यंत सकारात्मक अशी पावलं उचलली आणि त्याचा आजचा असा परिणाम आहे की तो पुतळा त्या स्मशानातून काढला गेलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील आणि विशेष म्हणजे त्या स्मशानाच्या बाजूलाच राहणारा जेवढे आंबेडकरी जी जनता आहे आणि जे तरुण आहेत ज्याने बसवलं होतं तो पुतळा, म्हणजे बसवला त्यानेच बसवलं होतं असं नाही, पण ज्याने कुठे बसवला असेल पण त्या लोकांनी तो पुतळा काढलेला आहे। त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जनतेला एक चांगला संदेश गेलेला आहे। त्यांना आनंदही वाटेल की बाबासाहेबांचा पुतळा तो मला असं वाटतं की अति उत्साहानं स्मशानात लावण्याचा जो प्रयत्न झाला पण त्याच्यामुळे एक वाईट पायंडा पडला असता। बरोबर, त्याला आजच्या प्रशासनाच्या कृतीमुळं कायमची खीळ बसणार आहे। कुणीही बाबासाहेब आंबेडकरांचा काय कुठला महामानवाचा पुतळा स्मशानासारख्या ठिकाणी त्या अत्यंत अयोग्य ठिकाणी बसवणार नाही याची खात्री आजच्या प्रशासनाच्या
एकूण कारवाईमुळे निश्चित झालेली आहे. आपण त्याबद्दल काय नाही, कसं आहे की आम्ही काल कलेक्टर साहेबांनी हा पुतळा स्मशानातून हटवावा अशा प्रकारचे आदेश आयुक्तांना दिले होते, तहसीलदारांना दिले होते. आणि त्याच्या अगोदर आयुक्तांनी एक पत्र पाठवलं होतं कलेक्टर साहेबांच्याकडे, जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे, की आम्हाला तो पुतळा हटवण्याची परवानगी द्यावी. पण मुद्दा असा उपस्थित होतो की कलेक्टर साहेबांच्या आदेशाने काही तो पुतळा बसवलेला नव्हता. त्यामुळं तो काढण्याच्यासाठी कलेक्टर साहेबांच्याकडे आदेश मागण्याची काही गरजच नव्हती. पण इथल्या ज्या महापौर आहेत त्यांनी सुद्धा हा पुतळा हा स्मशानातून बाहेर निघावा या पद्धतीनं अत्यंत सकारात्मक पावलं उचलली. आणि आज आम्ही सगळेच बसलो होतो. आमदार साहेब होते, राजेंद्र चौधरी साहेब आहेत, आणि सर्वच जण, नाना बघुल आहेत, गटनेते आहेत, अरुण आशान आहेत जे गटनेते आहेत, सगळे एकत्रित बसून आम्ही एकत्रितपणे ठरवलं की कुठल्याही प्रकारे समाजामध्ये वितुष्ट निर्माण होईल किंवा शांतता आणि सुरक्षेला बाधा निर्माण होईल, पोहोचेल अशा प्रकारची कुठली कृती न करता अत्यंत शांततेनं हा पुतळा तिथल्या स्थानिक लोकांच्या सहकार्यानेच काढावा अशा पद्धतीनं एक वातावरण निर्मिती करण्यात आली आणि तिला यश आलेलं आहे आणि तो पुतळा स्मशानातून बाहेर निघालेला आहे. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे.